नमस्कार. मी प्राध्यापक सुधीर दिंडे, लोकप्रशासन विभाग. मागच्या BA द्वितीय वर्षाच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे की व्हॉलंटरी सेक्टर्ससाठी 2007चे राष्ट्रीय धोरण, यामध्ये काही बाबीचा एक ढोबळमानाने आढावा आपण काल त्या संदर्भात घेतला होता. आज आपण हे जे धोरण आहे 2007चे राष्ट्रीय धोरण, हे व्हॉलंटरी सेक्टर्सवर आणखीन कुठल्या बाबीवर विशेष करून यामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे. याचा आपण बघतो की प्रामुख्याने 6 पार्ट आहे. या 6 पार्टमध्ये आज आपण पहिल्या याच्यात त्याचं प्रेॲम्बल जे आहे ते या ठिकाणी बघणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण आज प्रामुख्याने या ठिकाणी ह्या धोरणाचा आढावा किंवा अध्ययन या ठिकाणी आज करणार आहोत. हे जे व्हॉलंटरी सेक्टर्ससाठी तयार करण्यात आलेलं 2007चं राष्ट्रीय धोरण आहे, याच्या पहिला पार्ट याचं प्रेॲम्बल, ह्याच्या प्रेॲम्बलमध्ये सांगितलेलं आहे की हे जे धोरण आहे, हे धोरण हे प्रामुख्याने या व्हॉलंटरी सेक्टर्सना एनकरेज करते, त्यांना त्यांचा पाठपुरावा करतं किंवा त्यांना बूस्ट करणे, त्यांना एनकरेज करणे. कशासाठी? तर त्यांना सबलीत करण्याचा ह्या धोरणाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. त्यांचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यासोबत त्यांची प्रभावशीलता आणि त्यांचं डायव्हर्सिटी, म्हणजे त्यांचं प्रामुख्याने जे विविधता आहे, ही विविधता, त्यांची कार्य ह्यांना एनकरेज करण्यासाठी, त्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सबलीत करण्यासाठी हे धोरण प्रतिबद्ध आहे. या धोरणामुळं हे व्हॉलंटरी सेक्टर हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्रिएटिव्ह, त्यांचं इंडिपेंडन्स, त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचं वर्क, त्यांचा रोल, त्यांची डायव्हर्सिटी, ह्या सर्व बाबी या ठिकाणी एनकरेज व्हाव्या, एम्पॉवर व्हाव्या, यासाठी हे धोरण प्रतिबद्ध आहे. त्यासोबतच हे धोरण सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रगतीसाठी किंवा सुधारणेसाठी, कोणाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, तर भारतीय जनतेच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी, सुधारणेसाठी प्रतिबद्ध आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एकूण ह्या बाबी या ठिकाणी लक्षात येतात की ह्या धोरणामध्ये व्हॉलंटरी सेक्टर्सचा किती सकारात्मक आणि किती मोठ्या प्रमाणावर विचार या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर हे जे व्हॉलंटरी सेक्टर आहे, हे व्हॉलंटरी सेक्टर नवनवीन क्षेत्रामध्ये त्यांच्या आपल्या फाइंडिंग्स, त्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणावर साध्य करू शकतील. त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या उपलब्धतेसाठी ते त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करू शकतील.
यासाठी या धोरणाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मदत निर्देश देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर या व्हॉलंटरी सेक्टरच्या प्रयत्नाने कार्यात्मक भूमिकेतनं सामाजिक क्षेत्रामध्ये जे असणारी गरिबी आहे, जे बेरोजगारी आहे, ह्याला पण काही पर्याय या ठिकाणी निर्माण होऊ शकेल या दृष्टिकोनातनं हे धोरण आपली प्रभावशीलता दाखवेल. त्याचबरोबर समाजामध्ये जागरूकता निर्माण करेल. त्याचबरोबर विविध सेवा ह्या या ठिकाणी या व्हॉलंटरी सेक्टर्सच्या माध्यमातून समाजाला माफक प्रमाणामध्ये मिळाव्या यासाठी सुद्धा हे धोरण प्रयत्नशील राहील. या धोरणाच्या माध्यमातून व्हॉलंटरी एजन्सीज यांना रेग्युलराइज करणे यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे अशी दिसून येते की ह्या धोरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सामाजिक मुद्दे किंवा सोशल इश्यूज हे चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणे त्या ठिकाणी हाताळल्या जातील आणि त्या माध्यमातून जे काही समाजामध्ये समस्या आहेत या समस्यांना त्या ठिकाणी पर्याय तयार होऊ शकते. सोबतच जे काही अपेक्षा माफक अपेक्षा ह्या व्हॉलंटरी एजन्सीजकडनं प्रामुख्याने करण्यात येतं, त्या माफक अपेक्षा हे या ठिकाणी समाजातील घटकांच्या पूर्ण व्हाव्यात आणि या व्हॉलंटरी सेक्टर्सच्या माध्यमातून समाजामध्ये विविध स्वरूपाच्या सेवा ह्या वेळेत आणि प्रभावीपणे मिळू शकतील या दृष्टिकोनातून या धोरणामध्ये विचार करण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी ही दिसून येते की व्हॉलंटरी सेक्टर्सचं महत्त्व ह्या धोरणामधनं मोठ्या प्रमाणावर मान्य करण्यात आलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यामध्ये जे उद्देश त्या व्हॉलंटरी सेक्टरचा असणार आहे त्या उद्देशाच्या अनुषंगाने त्या व्हॉलंटरी सेक्टर्सने त्या क्षेत्रामध्ये विना अडचणीचं कार्य करावं आणि जी काही अपेक्षा त्याच्या कार्य आणि भूमिकेतनं समाजाला असणार आहे, शासनाला असणार आहे, ती अपेक्षा त्या ठिकाणी ते व्हॉलंटरी सेक्टर हे पूर्ण करू शकेल या दृष्टिकोनातनं हे धोरण त्या ठिकाणी इत्यंभूत बाबीचा विचार करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. गव्हर्नमेंट हे आजच्या घडीला आपण बघतो की खाजगी क्षेत्रासोबत स्थानिक राज्य देश पातळीवर कार्य करताना आपल्याला दिसून येतं. आपण बघितलं की PPP
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून गव्हर्नमेंट हे विविध क्षेत्रामध्ये विविध स्वरूपाचे प्रभावीपणे प्रोजेक्ट्स राबवून त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने मिळालेले आहे। याच पद्धतीतनं एक अशी व्यवस्थाही या धोरणाच्या माध्यमातून तयार करण्याचा एक उद्देश ठेवण्यात आला की ज्या योगे या ठिकाणी शासन या व्हॉलंटरी सेक्टर सोबत सुद्धा त्या क्षेत्रामध्ये सहभागीने परस्पर विश्वासाने परस्पर सहयोगाने त्या ठिकाणी कार्य हे करू शकेल, जेणेकरून यामधून जे काही या लोकशाही देशातील कल्याणकारी राज्याची जी माफक अपेक्षा आहे किंवा कल्याणकारी राज्याकडनं जनतेची जी माफक अपेक्षा आहे, ही माफक अपेक्षा त्या ठिकाणी जनतेची पूर्ण व्हावी याची पूर्णपणे दखल आपण बघतो की ह्या धोरणामधनं घेण्यात आल्याची आपल्याला दिसून येते। अशा पद्धतीनं एक पहिला भाग या धोरणाचा म्हणजे प्रिॲम्बल, यानंतरचा जो भाग येतो स्कोप ऑफ द पॉलिसी, या धोरणाची व्याप्ती। तर ह्या धोरणाची व्याप्ती ही आपण काल मागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे, तरी त्याच्यावर एक प्रकाश आपण या ठिकाणी परत टाकणार आहोत। या धोरणाच्या व्याप्तीमध्ये सांगितलेलं आहे, इन द पॉलिसी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स mean to include organizations engaged in public service based on ethical, cultural, social, economic, political, religious, spiritual or scientific and technological consideration। या धोरणामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, नैतिक तसेच सायंटिफिक अशा सर्व प्रकारच्या या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा या ठिकाणी समावेश या धोरणामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यांची कार्य आणि त्यांचे उद्देश या अनुषंगाने त्यांचं ग्रुपिंगही यामध्ये करण्यात आलेलं आहे। या धोरणाची जर वैशिष्ट्य म्हणजे एक व्याप्ती ही अतिशय व्यापक असलेली, आपल्याला या धोरणाची व्याप्ती जी आहे ती अतिशय व्यापक अशी आहे, ज्यामध्ये या सर्वच प्रकारच्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा समावेश या धोरणाच्या अनुषंगाने यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो। मग त्याचबरोबर यामध्ये त्यांनी रिलिजियस सुद्धा दिलेलं आहे की अशा सर्वच व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, या सर्व व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा या ठिकाणी या धोरणाच्या अनुषंगाने इन्क्लूड किंवा समावेश हा होत असतो। ही अशी व्यापक व्याप्ती या धोरणाची असलेली व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी दिसून येते। याचे काही वैशिष्ट्य जसं की यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की हे पूर्णतः शासन किंवा सरकारपासून वेगळे आहेत, ह्या खाजगी स्वरूपाचे आहे आणि ह्या संघटना कोणत्याही प्रकारचं आपल्या डायरेक्टरसाठी, मालकासाठी प्रॉफिट जनरेट करण्याचा उद्देशाने स्थापन करण्यात आलेलं नसतात किंवा नसाव्यात आणि ते स्वयंशासित, दे आर सेल्फ गव्हर्निंग। सोबतच ह्या जे